258 जागेची ही जी सीडीपीओची ऍड आलेली आहे, ह्या ऍड मध्ये नेमकं अभ्यास काय केला पाहिजे, नेमके बुक्स कोणते वाचले पाहिजेत, हे समस्त तज्ञ लोक आणि तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत एक मुद्दा आम्ही बनवलेला आहे आणि तोच मुद्दा मी तुम्हाला इथं रिप्रेझेंट करणार आहे की या सिलेबस मध्ये नेमकं तुम्ही काय काय केलं पाहिजे। व्यवस्थितरित्या बघा, शेवटपर्यंत बघा, एकही मुद्दा स्किप करू नका। ह्याच्या बाहेर काहीही करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही, बरोबर आहे। तर बघा, पहिल्यापासून आपण बघूयात की सीडीपीओच्या सिलेबस मध्ये नेमकं काय काय आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे हे समजतं। तर पेपर 1 पेपर 2 म्हणजे पूर्ण सीडीपीओ भरतीसाठी लागणारी जी बॅच आहे ही बॅच आपली चालू झालेली आहे। अतिशय दर्जेदार बॅच आहे। त्याच्यासाठी ह्या ऍप वर जावा किंवा ह्या ठिकाणी यापैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करा। यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर असणार, अनलिमिटेड व्ह्यू, पीवायक्यू विश्लेषण, पीडीएफ नोट्स, टेस्ट वगैरे, एक परीक्षा पास व्हायला जे जे लागतं ते सगळं तुम्हाला इथं मिळेल आणि अतिशय कमी किमतीमध्ये मिळून जाईल। चालेल, तर या ठिकाणी पुढे आपण बघूयात की आपला जो मूळ मुद्दा आहे की या परीक्षेच्या संदर्भात जर पाहायचं झालं की इथं आपण पाहतो पेपर 1 आणि पेपर 2। आता पेपर 1 जो आहे त्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि शासनासंबंधीचे निवडक कायदे आणि संस्था आहेत। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर याला वेळ टोटल 100 प्रश्न, 200 मार्क, 1 तास एवढा वेळ आहे। त्यानंतर पेपर 2 यामध्ये आहे पदाच्या कर्तव्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, त्यावरती 100 प्रश्न, 200 मार्क, 1 तास वेळ, एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार। पेपर पहिला सकाळी, पेपर दुसरा दुपारी, बरोबर आहे। त्याच्यामुळं तुम्ही तयारीत राहा की नेमकं याला कशा प्रकारे सामोरं जायचं। आता यामध्ये 1/4 निगेटिव्ह आहे, 400 मार्काची लेखी परीक्षा आहे, तिच्याबद्दलच फक्त आता मी बोलणार आहे। आता जर आपण पाहायचं झालं यामध्ये पहिला आपण पेपर 1 चा जो घटक आहे मराठी आणि इंग्रजी। आता इथं मराठी आणि इंग्रजी सर्वसामान्य शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण। आता जर तुम्ही इथं कॅल्क्युलेट केलं ना मराठीवर किती प्रश्न येतील, इंग्रजीवरती किती प्रश्न येतील, तर शक्यतो या एक्झामचा पॅटर्न अशा प्रकारे असतो की 25 प्रश्न तुम्हाला मराठीवरती, 25 प्रश्न तुम्हाला इंग्रजीवरती, 25 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान आणि 25 प्रश्न तुम्हाला कायद्या संदर्भात येतात। म्हणजे साधारणतः 25 प्रश्नाचं मराठी असणार आहे। आता यामध्ये लक्षात घ्या, मराठी यातला एकमेव विषय असा आहे की इथं एकही मार्क तुम्हाला जाऊ द्यायचा नाही का, तर इथं आउट ऑफ मार्क पडण्यासाठी एकच गोष्ट करा की याचा सिलेबस बघा। पहिला सामान्य शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उतार्यावरील प्रश्न, 5 प्रश्न उतार्यावरती आहेत। आता राहिले खाली 20 प्रश्न। आता खाली किती? 20 प्रश्न। उतारा काय फारसा अवघड टास्क नाही, राज्यसेवेला पण एवढे काही टफ उतारे नसतात। आता यामध्ये एकच गोष्ट तुम्ही करा फक्त की 2017 ते 2025 पर्यंत जेवढ्या पण कंबाईनच्या एक्झाम झालेल्या आहेत मुख्य, या मुख्य कंबाईनच्या एक्झाम मधले सर्व प्रकारचे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हे जे आहेत हे पाठ करा का, तर या 20 प्रश्नामध्ये उरलेल्या तुम्हाला सांगतो 10 ते 12 प्रश्न मराठीच्या शब्दधनावरती राहतात। कशावरती? मराठी शब्दधन। आता हे जे मराठी शब्दधन आहे ते मराठी शब्दधन प्रिव्हियसला धरून केलं तर तुम्हाला अजिबात इथं अडचण येणार नाही। हे पेपर वगैरे सगळं कुठे मिळेल तर कुठल्याही पुस्तक बुक स्टॉल मध्ये तर मिळतील, पण डिस्क्रिप्शन मध्ये आपला टेलिग्रामची जी चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे सगळे पेपर प्राप्त होतील। आता विषय राहिला 8 ते 9 मार्काचं निव्वळ व्याकरण, नाम, सर्वनाम वगैरे वगैरे तो मुद्दा। तर या मुद्द्यासाठी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं कुठलंही पुस्तक घ्या, मी सांगतो मोरा वाळंबे, आणि जनरली तो मुद्दे वाचून घ्या। त्यामध्ये तुम्ही कुठंच कन्फ्यूज होत नाही। एकदा दोनदा जर वाचले, शब्द शब्दाच्या जाती ह्याच्या पलीकडे वेगळं काहीच वाचू नका।
उपमा अलंकार वगैरे वगैरे इथपर्यंत लय पुढे जायची तुम्हाला गरज नाही. मोरा वाळंबेचं पुस्तक सफिशियंट आहे. आता इथे इंग्रजीला तेच आहे. 5 प्रश्न इथं राहिले कशावरती उतारा पॅसेज. त्यानंतर 10 ते 12 प्रश्न राहिले इंग्रजी व्हॉकॅब्युलरी. म्हणजे इंग्रजी व्हॉकॅब्युलरी मध्ये पण इंग्रजी सिनोनिम्स आले, इंटरनिम्स आलं. या ठिकाणी हे जे आहेत इंग्रजी ज्याला शब्दधन म्हणतो आपण व्हॉकॅब्युलरी म्हणतो, यावरती 10 ते 12 प्रश्न आहेत. आणि हे 10 ते 12 प्रश्न तुम्हाला हेच करायचं जे आता मराठीसाठी सांगितलं की 2017 ते 2025 पर्यंत जेवढे कंबाईनच्या मुख्य एक्झाम झालेले आहेत त्या सगळ्या एक्झामचं प्रॉपर इंग्रजी वाचून घ्यायचं, झालेले PYQ वगैरे त्याच्यातूनच तुम्हाला हे मॅक्सिमम पाहायला मिळेल. आणि राहिले 8 ते 9 प्रश्न इंग्रजी निव्वळ ग्रामरचे. तर हे इंग्रजी निव्वळ ग्रामर जे आहे ह्या ग्रामरसाठी काय डोकं लावायचं नाही. महाराष्ट्रातलं कुठलंही इंग्रजी ग्रामरचं पुस्तक घ्या, कुठलंही घ्या, त्याला काय नाव सांगायची गरज नाही. कुठलंही पुस्तक जरी घेतलं आणि त्यातून ग्रामरच्या बेसिक आपण पाहतो, पार्ट ऑफ स्पीच वगैरे हे सगळं केलं, जनरल ग्रामर, तर 8-9 पैकी तुम्हाला 5-6 तिथं सापडून जातं. आता हे झालं जवळजवळ 50 प्रश्नाची तयारी. ह्या लेवलनं गेला तुम्हाला 50 प्रश्नापैकी 40-45 प्रश्न सहज इथं बरोबर येतील. मराठी चुकू द्यायचा नाही फक्त. आता येतं सामान्य ज्ञान. आता या सामान्य ज्ञान मध्ये बघा महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. आता इथं एक असं तुम्ही स्ट्रक्चर ध्यानात घ्या, ह्याच्यावरती एक किमान तुम्हाला 10 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवरती विचारले जातात. चालू घडामोडीवरती एक 5 प्रश्न विचारले जाणार, इतिहासावरती एक 5 प्रश्न आणि भूगोलवरती एक 5 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाणार. एकदम बेसिक तुम्ही 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक जरी केलं तर हे 5 प्रश्न तिथून तुम्हाला सहज कव्हर होतील. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही दीपस्तंभ नावाचं महाराष्ट्र भूगोल पुस्तक करा, त्यातून हे 5च्या 5 प्रश्न येतील. गणित बुद्धिमत्तेला काहीच करू नका. 2017 ते 2025 पर्यंत कंबाईनचे झालेले सगळे पूर्व परीक्षेचे पेपर घ्या आणि त्यातून गणित बुद्धिमत्तेचे जेवढे प्रश्न आलेत तेवढे सोडवा. त्याच्या बाहेर टाइप्स विचारला जात नाही. तेवढ्याच टाइप्सवर तुमचा कार्यक्रम इथं प्रॉपर 10 प्रश्नाचा बसून जातो. वेगळं काय करायची गरज नाही. आणि चालू घडामोडी असा आहे, ह्याला किती केलं आणि किती नाही केलं तरी हा विषय कॅच होणं अवघड असतं, लक्षात येणं अवघड असतं. म्हणून हा विषय शक्यतो परीक्षेच्या अगोदर 1 वर्षभराचा असावा. पण 5 प्रश्नासाठी काय काय डोकं लावणार, हे असंच असेल असं नाही. ह्यामध्ये खालीवर मार्काचं वेटेज होऊ शकतं. फक्त एक जनरल आयडिया हे असं राहू शकतं आतापर्यंतच्या आपल्या एक्झामच्या अनुभवानुसार. एवढं तुम्हाला इथं मला सांगायचं आहे. आता जर हा पेपर 1चा लास्टचा पार्ट पाहायचा झाला, शासनाच्या संबंधित कायदे. आता इथं पहिला कायदा आहे माहितीचा अधिकार. आतापर्यंत तुम्हाला जसं मी ऑथेंटिक मटेरियल सांगतोय तसंच लक्षात घ्या. याच्यावर एक आपण पाहतो 4-5 प्रश्न माहितीच्या अधिकारावरती येते. आपल्या युट्यूब वरती या ठिकाणी माहितीच्या अधिकाराचे 2 लेक्चर फ्री मध्ये टाकलेले आहेत. त्याला काय तुम्हाला पैसे भरायचे नाही. ते दोन्ही लेक्चर फक्त करा. एकही मार्क तिथं तुमचा जाणार नाही. एकही मार्क तिथं तुमचा जात नाही. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्य लोकसेवा जो अधिनियम आहे 2001, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध कायदा 2005, शासनाचा विधिविषयक कामकाज चालवायची नियमावली, राज्य महिला आयोग आणि आर्थिक विकास महामंडळ, मानवी हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण. आता इथं हा एक मॅटर थोडक्यात लक्षात घेणं फार गरजेचं आहे की तुम्हाला नेमकं ह्यामध्ये काय करायचंय बघा. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, ह्या माहिती अधिकाराचं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये या अधिनियमाचे तुम्हाला डायरेक्ट PDF
नेटवर अवेलेबल असतात. म्हणजे हे तुम्ही टाकलं आहे असं की याच्यावर शुद्ध भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये पीडीएफ येते. आता राज्यसेवेच्या पेपर 2 म्हणजे आपण पाहतो राज्यसेवेच्या मुख्य पेपरमध्ये हे जे आहेत हे आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम वगैरे हे सेपरेट कायद्याची काही काही पुस्तकं बनवलेली आहेत. आता त्याच्यासाठी आपण पाहतो की ते राज्यसेवा मुख्य पेपरचा तुम्हाला पुस्तक घ्यावं लागेल, पण त्यात तुम्हाला लागणारं मटेरियल थोडंच आहे आणि एवढं मोठं पुस्तक घेऊन तुमचा फायदा होणार नाही. तर याला 2 गोष्टी तुम्हाला मी करून देतो. एक पहिलं की हे सगळ्याचे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल करून देतो गव्हर्नमेंटचे, आणि ह्याचं एक्सप्लेनेशन जर पाहायचं झालं ना तर ते एक्सप्लेनेशन तुम्हाला स्वतः करावं लागेल. आणि जर तुम्ही बॅच मध्ये आला तर हे आम्ही सगळ्या तज्ञ फॅकल्टी लोकांनी करून दिलेलं आहे तिथं की हे प्रत्येकाचं सॉर्ट आउट करून करून काय काय यामध्ये शिकवलं पाहिजे ते. आणि म्हणून काय हे बघा हे डायरेक्ट ह्याला कसं यशदाचं पुस्तक आहे बरोबर आहे, तसं या राज्य लोकसेवा जो अधिनियम आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे हे सुद्धा कायदे मुख्य परीक्षेचे कायदे राज्यसेवेचे हे पुस्तक मिळतं. त्यामध्ये हे सगळेच कायदे आहेत. तेवढं पुस्तक माहिलं तिथं सगळेच कायदे आहेत, ते कायदे तुम्हाला प्राप्त होतील बरोबर. पण नेटवर तुम्हाला सगळी माहिती प्रॉपर तिथं मिळून जाईल. आता 2 वे आहेत, टेलिग्रामला अटॅच राहा, इथं काय हळूहळू त्या पीडीएफ येऊन जातील. दुसरा वे आहे नेटवर टाकून हे करा, किंवा तिसरं वे आहे की राज्यसेवा मुख्यचं जे कायद्याचा घटक आहे ते पुस्तक वाचा, त्यातून तुम्हाला हे सगळं कव्हर होतं. केसागरचं ते एक पुस्तक आहे ते तुम्ही करून घ्या, किंवा कोळंबेंचं एक पुस्तक आहे मार्केटमध्ये आय थिंक त्या संदर्भातलं तेही चांगलं आहेच आहे. तर त्या संदर्भातला हा मुद्दा ध्यानात घ्या. हा झाला पेपर 1. आता आला पेपर 2. आता पेपर 2 काय तुम्हाला सांगतो की संबंधित विषयाचं ज्ञान. त्यामध्ये पहिलं भारताचे संविधान. आता यामध्ये लक्षात घ्या हे 25 प्रश्न तुम्हाला इथं निवड राज्यघटनेवर असणार. त्यानंतर इथं 25 प्रश्न निवड तुम्हाला हे नागरी सेवा हक्क अधिनियमात जे चेंजेस आहेत ते सगळे असणार आहेत. त्यानंतर महिला बाल विकासाच्या संदर्भात या ठिकाणी आपण पाहतो एक प्रश्नाचं वेटेज लय तर लय 10 प्रश्न, किंवा ह्याला 10 प्रश्न राहतील ह्याला 25 प्रश्न राहतील असंही घडेल. आणि या ठिकाणी आपण पाहतो हे आपण बाकीचे जे आहेत हे महाराष्ट्र राज्य बाल न्यायालय एकात्मिक बाल विकास वगैरे म्हणजे 8-10 प्रश्न असे इथं राहतील. आता यातला पहिलाच मुद्दा आहे भारतीय संविधान. आता हे लक्षात घ्या हे जे मी सांगतोय मार्काचं वेटेज हे माग पुढं होत असतं. हे असंच राहील असा काय नियम नाही, हे असंच राहू शकतं हे काय नियम नाही. भारताच्या संविधानाचा जो मुद्दा आहे ना म्हणजे भारतीय राज्य घटना, त्यामध्ये संसद विधानमंडळ कामकाज आणि विविध समित्या या ठिकाणी आपण पाहतो सेवा विषयक बाबी आणि शिक्षणासंदर्भातली कलम. म्हणजे संविधानात पण तुम्हाला लय सगळं संविधान मूलभूत हक्कापासून सगळं वाचायचं आहे असं सिलेबस मध्ये दिसत नाही. इथं काय दिसतंय की सेवा विषयक बाबी आणि शिक्षणासंदर्भातली काय कलम, मूलभूत हक्कातली काय कलम येतील, मार्गदर्शक तत्वातली काय कलम येतील. मग तुम्ही लक्षात घ्या कलम 1 ते 51 चांगलं करायचे, त्यानंतर पुढे संसद चांगली करायची, त्यानंतर पुढे विधानमंडळ चांगलं करायचं आणि परत समित्या व्यवस्थित करायचं, न्यायालय उच्च न्यायालय वगैरे एवढ्या गोष्टी करायची संविधानात गरज नाही, कॅग वगैरे ह्याची आवश्यकता नाही. आता याच्यासाठी तुम्ही रंजन कोळंबेंचं पुस्तक वाचलं पॉलिटी राज्यघटना तरी ते सफिशियंट आहे, चांगलं आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. आता बघा यामध्ये कायदे आहेत महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 81, महाराष्ट्र नागरी सेवा 79, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 79, महाराष्ट्र सेवा 81, त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा 81, त्यानंतर हा सेवा नियम 81, महाराष्ट्र नागरी 82, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 84, मुंबई नागरी सेवा नियम 59, विभागीय चौकशी नियम पुस्तिका. आता ह्या गोष्टी लक्षात घ्या, हे पण ह्या ठिकाणी आहे, हे कायदे आहेत. आता या कायद्याला साधा डेमो म्हणून एक डेमो करून बघा. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 तुम्ही गुगलला टाका पीडीएफ दिसेल. आता ह्याच्या संदर्भातले काय बुक्स आहेत महिला बाल विकासाच्या संदर्भातली, तर या बुक्स मध्ये हे सगळे नियम हे आपण पाहतो की
म्हणजे के सागर पब्लिकेशन मध्ये हे नियम आहेत. आता मार्केटमध्ये ते अवेलेबल असेल का नसेल पुस्तक हे थोडस अवघड आहे. आता का अवघड आहे तुम्हाला सांगतो, ही परीक्षाच बऱ्याच दिवसात निघली आणि बाकी कुठल्या परीक्षेला हे सगळं लागत नाही. लागत असतं तर ते पुस्तक आज हयात असतं. आता त्यांनी परत रिप्रिंट करून ठेवलं तर ठीक राहील, नाहीतर तुम्हाला सांगतो नेटवर जाणं, पीडीएफ काढणं वाचणं किंवा दुसरा पर्याय टेलिग्रामला मी सगळे पीडीएफ टाकणारच आहे, त्या तुम्ही वाचून घेणं हा दुसरा ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे बॅच मध्ये हे सगळं नीटनेटकं करून घेणं. हे 2-3 ऑप्शन आहेत, ह्यापैकी जो ऑप्शन योग्य आहे तो करा. महिला बाल विकास विभागाअंतर्गत येत असणारे कायदे आणि सेवा, आता याच्या संदर्भात मार्केटमध्ये स्टडी मटेरियल जर पाहायचं झालं तर महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत या ठिकाणी करण्यात येत असणारे कायदे योजना हा एक थोडक्यात करंट अफेअरचा मुद्दा आहे. हा काय करंट अफेअरचा मुद्दा आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो महिला व बाल विकासाच्या अंतर्गत येत असणारे कायदे आणि अंमलबजावणी योजना ह्या सगळ्यात चांगल्या आतापर्यंत आपल्याला सापडल्या. म्हणजे दीपस्तंभचं एक भाग 2 अर्थशास्त्राचं पुस्तक आहे बा, त्यामध्ये महिला बाल विकास विभागाअंतर्गत कायदे आणि योजना चांगल्या रीतीने दिलेला आहे. त्यातून तुम्ही ते करू शकता. आणि ह्याला एक काम करा, जे बजेट झालेलं आहे ना, आता बजेटमध्ये ज्या ज्या महिला आणि बाल विकासच्या योजना महाराष्ट्राच्या पण आणि केंद्राच्या पण त्याच्यावरतीच फोकस हे मुख्य करतात. ह्याच्या जास्त बेस बॅकग्राऊंड मध्ये किती घुसतील हा अवघड प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल न्यायालय संरक्षण अधिनियम 2018 हा पण नेटवरच आता सध्या तुम्हाला अवेलेबल मिळेल. जर हे पुस्तक आलं तर हे यामध्ये असेल, परंतु सध्या तर ते नाही तिथं, त्यामुळे नेटवरच पीडीएफ आहे तेवढीच तुम्हाला करायची. जास्त काय लय मोठमोठे पीडीएफ नाहीत या कोणत्याच, या लय मोठमोठ्या पीडीएफ नाहीत. 30-32 पानाची पीडीएफ एक आहे आणि त्यातनं सॉर्ट आउट नीटनेटकं केलं तर व्यवस्थित 8-10 पानात एक कायदा होऊन जातो. काही विषय तिथं अवघड वाटत नाही. त्यातर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम ज्याला ICDS आपण योजना म्हणतो, तर ॲज इट इज सेम तुम्हाला सांगतो स्टडी मटेरियल रेफर करा दीपस्तंभचं, त्याला ते अर्थशास्त्र भाग 2चं पुस्तक आहे. प्लस याला तुम्हाला सांगतो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे शाश्वत विकास योजना आहेत किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हे गव्हर्नमेंटचे सध्याचे वाचून घ्या. त्याच्याबरोबर बजेट वाचून घ्या, त्यामध्ये एकात्मिक बाल विकासाच्या योजना आहेत आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्राचंही बजेट वाचा. याच्या बाहेर या विषयाला करायची काहीच गरज नाही. एवढ्या वेळेनं तुम्ही गेले तर प्रॉपररित्या तुमची इथं 100% तयारी झाल्याशिवाय राहत नाही. आणि मला वाटतं हे चांगल्या रीतीनं तुमच्या लक्षात आलेलं असावं अशी अपेक्षा इथं मी व्यक्त करतो. आणि ह्या ठिकाणी आजचा जो सेशन आहे हा सेशन संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.